नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? बऱ्यात का? बरे असाल तुम्ही, खुश असाल, आनंदी असाल. आजचा मेनू सगळ्याच्या आवडीचा मी बनवणार आहे. तो सर्वांना म्हणजे सर्वांना आवडतो, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो तो. आणि तो चायनीज पदार्थ आहे. आज मी बनवणार आहे गोबी मोमोज. तर आज म्हणलं नाही का, थोडंसं काहीतरी वेगळं बनवावं. आणि तसंही आपण विकतचं खातोच, तर घरी पण म्हणलं करावं नाही, आपल्या मैत्रिणींना करून दाखवावं म्हणलं. तर चला आपण स्टार्ट करूया. आपण आता कोबी, गाजर आणि कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून ठेवलेला आहे. नंतर तो आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. तर आता हे आपण ना मिक्सरमधून फिरवून घेऊया. आणि हे बघा, मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे, असं बारीक करून घ्यायचं. आता आलं लसूण पेस्ट करून घ्यायची बारीक. आता आलं लसूण पेस्ट करून घेतली. त्यानंतर आपण चटणीसाठी टोमॅटो, लसूण, आलं लसूण आणि बॅडगी मिरची पावडर टाकलेली आहे. तसेच नमक 1 चमचा टाकलेला आहे. नंतर आपण टाकणार नाही. आता आपण मैदा घेतला आहे 1.5 कप. आता आपण त्याचा डो बनवणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण नमक टाकणार नाही. तर बघा, थोडं मोहन टाकले, तूप टाकले आणि हे आता मळून घ्यायचं. चांगला घट्टसर असा डो बनवून घ्यायचा. डो बनवून चांगला असा मळून घ्यायचा. चिकनाई असं त्याला चिकनाई येईपर्यंत मळून घ्यायचं आणि थोडा वेळ भिजत ठेवायचं. भिजत ठेवल्यानंतर आपण स्लेरी बनवायला घेऊया कॉर्नफ्लॉवरची. आणि स्लेरी बनवून बाजूला ठेवूया. आता आपण ना कोबी आपण परतून घेऊया. कढई ठेवते आणि कढई ठेवल्यानंतर आपली कढई तापल्यावर त्यात मी बटर टाकणार आहे. तर हे बघा, बटर टाकत आहे मी. तर आता आपलं बटर वितळेपर्यंत आपण बटर टाकून घेतलं आहे. त्याला आपण पातळ झालं बटर, त्याला हलवून घेऊया. आणि त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि मिरची याची पेस्ट टाकलेली आहे. अगदी आपल्याला त्याच्यातलं नाही का पाणी मॉइश्चराईज जाण्यासाठी आपण परतून घेणार आहोत. जास्त काय आपल्याला परतायचं नाही. तसंच कांदा पण टाकणार आहे मी लगेच त्यातमध्ये. कांदा टाकून घेतला आहे. आपण कांदा पण परतून घेऊया. त्याचं कांद्याला पाणी असतं म्हणून त्याचं मॉइश्चराईज आपलं जाण्यासाठी परतायचं. आणि आपण कोबी मिक्सरला फिरवून घेतला होता, त्याचं पाणी काढलं नितळून. आणि आता तो कोरडा कोबी, गाजर आणि कांदा तो टाकलेला आहे. आणि ते पण आपण परतून घेऊया. चांगलं छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. त्याच्यानंतर काळं मिरं पावडर टाकूया. चांगलं हलवून घेऊया. काळं मिरं पावडर टाकलेलं आहे. आता ते आपली स्लरी बनवली होती ना कॉर्नफ्लॉवरची, ती मी अर्धी टाकते आणि अर्धी ठेवणार आहे. ते अर्धी आपल्याला चटणीमध्ये टाकण्यासाठी ती अर्धी ठेवली आहे. तर याला आपण चांगलं हलवून घेऊ, म्हणजे एकजीव करूया.
नमक टाकलेलं आहे थोडंसं. त्याला नमक टाकल्यामुळे परत एकदा हलवून घेऊ. थोडंसं माझा छोटा चमचा आहे, अर्धा चमचा सोया सॉस टाकले टेस्टसाठी, टेस्ट येण्यासाठी. तर आपण सोया सॉस टाकल्यामुळे ते पण चांगलं परतून घेऊया, हलवून घेऊया. तर आपलं कोबी, कांदा, गाजर हे चांगलं एक वाफ येते त्याला, शिजवून नाही घ्यायचं, परतून घ्यायचं. त्यानंतर गार करायला ठेवलेला आहे. आता ही बघा चटणी, आपलं टोमॅटो, बॅडगी मिरची पावडर, आलं लसूण टाकलेलं, नमक, त्याला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया. चटणी करतोय आपण. त्यात स्लरी पण टाकलेला आहे. स्लरी ते बघा, कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण टाकली. आता स्लरी टाकल्यामुळं आता ह्याला एक थोडंसं उकळी येऊ द्यायची. नमक टाकलेलं आहे थोडं चवीपुरतं. तर आता आपण मोमोज बनवायला घेऊया. असं चपातीसारखा आटा घेतलाय आणि तो आपण एक चपाती बनवूया. आता ही लाटून चांगली पातळ अशी चपाती टाईप चपाती बनवून घेऊया. त्याच्यानंतर याच्या ग्लासच्या साह्यानं छोट्या छोट्या आपण पुऱ्या करतो तसं कट करून घेणार आपण. आणि मग आपण मोमो करायला घेऊया. पातळ असं चपाती लाटून घ्यायची. चिटकू नये म्हणून कोरडं पीठ लावत राहायचं. मस्त असं छान होतं. घरच्या घरी मोमो खूप छान होतात आणि टेस्टी होतात. खायला पण भरपूर, अगदी घरी बनवल्यामुळं मनसोक्त खाता येतं. हे मोमो मी 4 लोकांसाठी बनवले होते. तर आम्हाला आरामशीर 4 लोकांना पुरले. तेव्हा काशी पातळ लाटून घ्यायची. मोमोज हे पातळच असतात. आता हे ग्लासाने आपण ग्लासाच्या साह्याने आपण छोट्या छोट्या पुऱ्या हे करून घेऊया. त्यानंतर आपण मोमोज करायला घेऊया. कारण हे असं केलं ना की खूप सारे पटापट होतात आणि झटपट पण होतं, वेळ वाचतो, जास्त वेळ लागत नाही, लगेच पटपट होऊन जातं. तर तुम्हाला जर समजा आता हा श्रावण महिना आहे, त्याच्यामुळं श्रावण महिन्यामध्ये काय चिकनचं वगैरे करता येत नाही, त्याच्यामुळं मी व्हेजच बनवलं, कोबीचेच बनवले. नेक्स्ट टाईम मी चिकनचे पण करून दाखवणार आहे. तर हे बघा, खूप साऱ्या अशा पुऱ्या होतात.
आणि हे असं मोमोज करायचे. त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत. डम्पलिंग पण आहेत, असे पण आहेत, कानवल्यासारखे आहेत. तर असे आपण एक एक मोमोज बनवून घेतोय. हे बघा असं बनवायचं. वेळ लागतो, परंतु हे मोमोज खायला खूप छान लागतात, टेस्टी एकदम. असे तुम्ही मोमोज खूप सारे बनवून ठेवले तर आयत्या वेळेला तुम्ही फ्राय करून पण खाऊ शकता, उकडून खाऊ शकता. आपण आता सगळे कोबीचे मोमोज करून घेऊया सगळे. अमृता पण करते, मी पण करते, दोघी दोघी केल्यामुळं. हे बघा, हे आता आपलं हे चटणी पण टमाट्याची शिजली आहे. आता हिला मिक्सरमधून काढून घेऊया. मिक्सरमधून काढून बारीक हिला करायची. बारीक हिला वाटून खूप छान लागते टमॅटोची चटणी. लहान मुलं असतील तर जास्त तिखट करू नका, आणि ज्यांना स्पायसी खायचे असेल त्याने तिखट टाकू शकता तुम्ही, तुमची चॉईस आहे. तर आपली चटणी तयार झाली आहे. हे बघा, मोमो बरोबर खाण्यासाठी. त्याच्यामध्ये सीझनिंग पण टाकलेलं आहे, ते बघा. म्हणजेच जे पिझ्झावर येतं ना ते टाकलं आहे, ऑर्गॅनो. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. आता इकडं मोमोज उकडायला ठेवायचे. तर आपले मोमोज पण उकडून तयार होते तोपर्यंत. मस्त असे खूप छान झालेत. तर आता हे आपले मोमो उकडतेत. हे बघा, मोमो आपले तयार आहेत, खूप छान असे उकडलेत. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, प्लेटमध्ये काढले. मेयोनीज आहे, चटणी आहे, असं मेयोनीज आपलं मोमो काढलेले आहेत. आपले मोमोज आणि चटणी तयार आहे मैत्रिणींनो. तुम्ही करून बघा, खाऊन बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हे मोमोज तुम्हाला कसे वाटले. तर आता हे आपण टेस्ट करायला देऊया. बाबांना पण, शशांकला पण, आजींना पण. ते सांगतील तुम्हाला की कसे झाले. चला तर आता आजीला आणि बाबांना ह्यातनंच देऊया. चटणी पण देऊया बाजूलाच.
खूप अशी मस्त आणि गरमागरम, खूपच छान. तर आमू मी आजीला आणि बाबांना देते. ह्यातच घेते नंतर ताट. तर आजी बघते टेस्ट करून, त्यात हे करा बुडवून नाही का, त्या चटणीत बुडवून. नाही नाही तसंच बुडवा की. हां छान झाले, एकदम छान झाले. आता शशू शशू को सांगेल. तर मैत्रिणीनं तुम्ही पण करा, तुम्ही पण खा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. मी पण तुम्हाला खाऊन दाखवते कसं झालं आहे ते. टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला. आणि थोडंसं मिओनीज पण लावते, कारण ह्यातनं जे नाही का मिओनीज आणि चटणी खूपच छान लागते. हे जे आपण जातो ना हॉटेलमध्ये खायला मोमो, त्याच्यापेक्षाही भारी झाले. तर मैत्रिणींना तुम्ही करा, खावा, आपल्या कुटुंबाला करून खाऊन खुश ठेवा. मला तर अगदी खूपच आवडले, मस्त. आमू पण सांगते तुम्ही. आमू सांग. भारी झाले, जसे बाहेर मिळतो आपल्या तसंच झालं. आमचा बी पहिलाच प्रयत्न आहे. खूप भारी पहिल्या झालं. प्रयत्नामध्येच आम्ही खूप छान बनवलेत. खूपच मस्त झाले, काय नाही. आणि हा चायनीज पदार्थ हा तिखटच असतो, पैसे असतो. मस्त. आपल्या मैत्रिणींना काय सांगशील? तुम्ही पण घरच्या घरी करून बघा, असं नाही का, बाहेरच्या पेक्षा हे छान लागतंय. बाहेर मस्त.